उपासाचं वडं म्हटलं की सगळ्यांना साबुदाणा वडा आठवतो, वय ना? मी तेच करायचं होतं, पण साबुदाणा भिजत घाला विसरलो. मोठा घन प्रश्न पडला. आता साबुदाणा वडं करायचं होतं म्हणून बटाटा उकडलं. वाईच विचार केला आणि वाईच साबुदाणा घेतला आणि वडीचं तांदूळ घेतलं. भाजलं नाहीत, गरम केलं, गरम, आणि मिक्सरला फिरवलं. एकदम शाप बारीक पीठ झालं, जसं हवं होतं तसं. उकडलेला बटाटा शेप बारीक केला आणि बारीक केलेलं पीठ घातलं. आता जिरं, मीठ, मिरची मिक्सरला बारीक केलं आणि लागल तितकं पाणी शिंपडून जे घट पीठ मळलं. 10-15 मिनिटं पीठ झाकून ठेवलं. पीठव चांगलं आलं. केलीच्या पानावर पाणी शिपडून हाताला पाणी लावून जे गोलात थापला, सांजरासारखा गोल. सगळं वडं मस्त गरम तेलात तळलं. तुम्हाला सांगतो, सगळं वडं टारारून मस्त टमटमीत फुगलं. उपास माझा, पण वड्यांच्या सुगंधान सगळ्यांना भूक लागली. आता तुम्हाला म्हणून सांगतो, लय भारी सॉलिड रेसिपी आहे. येल दवडू नका. बघताव काय तुम्ही वडं करा आणि मला कमेंट करा. तुम्ही केलेलं वडं कसं झालं ते मला कळाय नको. बाय एकटीच करतात ती खातात.